नमस्कार. आधीच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये कशा पद्धतीने आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स यूज करू शकतो आणि कशा पद्धतीनं त्यांना ॲक्सेस करावं लागतं. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ट्राय आणि कॅच ब्लॉक. ट्राय आणि कॅच ब्लॉक कसं वर्क करतं. तर ट्राय आणि कॅच ब्लॉकचा ओव्हरव्ह्यू द्यायचा म्हटला तर ते एक्सेप्शन हँडलिंगसाठी यूज करतो. कधी कधी प्रोग्राममध्ये एक इशू अशा पद्धतीने इशू येतो की आपल्याला माहिती असतं की या ठिकाणी हा एरर येऊ शकतो. मग तो एरर आल्याच्या नंतर तो हँडल करण्यासाठीच तर काही गोष्टी कराव्या आपल्याला लागतात. ओके. तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर ते कशा पद्धतीने करायचं, एक्सप्रेशन थ्रो कसं करायचं, तर ते आपण या आपल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. Try and catch block in C++ are used for exception handling. एक्सेप्शन हँडलिंगसाठी ट्राय आणि कॅच ब्लॉकचा यूज होतो. त्यानंतर द ट्राय ब्लॉक कंटेंट्स द कोड दॅट माइट बी थ्रोन एक्सेप्शन. ओके. आपण त्याला काय सांगतो, ट्राय आणि ब्लॉकमध्ये, ट्राय आणि कॅचमध्ये जर काही एरर आला तर पहिले हे ट्राय कर, या 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 याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते ट्राय कर, आणि जर समजा हे जर व्यवस्थित एक्झिक्यूट नाही झालं तर एक्सेप्शन मला एक्सेप्शन देईल. अशा पद्धतीने आपण एक्सेप्शन हँडलिंग त्या ठिकाणी करत असतो. द कॅच ब्लॉक हँडल्स द एक्सेप्शन टू प्रिव्हेंट द प्रोग्राम फ्रॉम क्रॅशिंग. कॅच ब्लॉक काय करतो की आपला जो प्रोग्राम आहे तो क्रॅश होण्यापासून त्याला वाचवत असतो. त्यासाठी ट्राय आणि क्लॅच आपल्याला वापरावं लागतं. तर सगळ्यात पहिले आहे त्याचं सिंटॅक्स. सिंटॅक्स काय सांगतो, सगळ्यात पहिले आहे ट्राय कीवर्ड, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, त्याच्यामध्ये ट्रायचा कोड येईल. त्यानंतर आहे कॅच, आणि त्यानंतर कॅचचा कोड, एक्सेप्शन टाईप आणि त्याचा ऑब्जेक्ट. ओके. त्यानंतर कॅचमधला जो कोड हँडल करण्यासाठी, एक्सेप्शन हँडल करण्यासाठी जे काही आहे तो आपण एक्सेप्शनमध्ये लिहितो. ओके. हा आहे सिंटॅक्स त्याचा. एक असतं पुन्हा फायनली असतं. फायनलीमध्ये एक्झिक्यूट हो ना हो, ते प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर हे कंपल्सरी कॉल होणार. एक्झिक्यूट ओके. कंपल्सरी त्या ठिकाणी एक्झिक्यूट होतो. ओके. फायनलीच्या ब्लॉकमध्ये. तर आपण आता एक्झाम्पल बघू. आता एक्झाम्पलमध्ये यांनी काय केलेलं आहे, सर्वात पहिले ट्राय ब्लॉक घेतला, त्यामध्ये 10, 2, एक num1 नावाचा व्हेरिएबल घेतला, एक num2 नावाचा व्हेरिएबल घेतला. num1ला 10 असाइन केलं आणि num2ला 0 असाइन केलं, आणि एक रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये num1 आणि num2 डिवाइड केला, म्हणजे 10 डिवायडेड बाय 0 केलं आणि तो प्रिंट केला. तर डिवाइड बाय 0 एक्सेप्शन त्यांनी त्याचा क्लास घेतला आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि ज्यावेळेस एक्सेप्शन येईल त्यावेळेस कॅन नॉट डिवाइड बाय 0 हे त्या ठिकाणी प्रिंट होईल, आणि फायनली काय होईल, एक्झिक्युशन कंप्लीट. ज्यावेळेस ते दोन्ही गोष्टी कंप्लीट होतील त्यावेळेस एक्सेप्शन कंप्लीटेड असा आपल्याला मेसेज येईल. ओके. फर्स्ट आहे ट्राय ब्लॉक. ट्राय ब्लॉकमध्ये एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे, ते आता आपण बघितलेलं आहे. ओके.
परत दुसरा एक आहे ट्राय ब्लॉकमध्ये, हा एक ॲरे घेतला आपण, इंट ऑफ ब्रॅकेट नंबर्स इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 3 कन्सोल डॉट राईट लाईन नंबर ऑफ 5. म्हणजे आता याच्यामध्ये किती इंडेक्स आहेत? 2, 0 1 2. पण आपण काय ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय? 5 नंबरचा. तर इंडेक्स आउट ऑफ बाउंड रेंज एक्सेप्शन हा एक एक्सेप्शन हँडल होतो आणि त्यामध्ये एरर दिसतो इंडेक्स आउट ऑफ रेंज. आणि कॅचमध्ये कंपल्सरी त्याला आपल्याला मॅसेज जर बघायचा असेल एक्सेप्शनचा, तर आपण मल्टिपल कॅच ब्लॉक सुद्धा घेऊ शकतो. एक्सेप्शन EX डॉट मेसेज याच्या मदतीनं आपण घेऊ शकतो. ओके, तर आपण आता प्रॅक्टिकली करून बघूया. सगळ्यात पहिले आता हे इथं मी एक व्हेरिएबल घेतो 3, इंट A, B. ओके, परत रिझल्ट नावाने एक व्हेरिएबल घेतला. ओके, आता रिझल्टमध्ये मी काय केलं, रिझल्ट आता एक काम करतो, A इज इक्वल टू 10 व्हॅल्यू दिली आणि इंट B इज इक्वल टू 0 व्हॅल्यू दिली. ओके, A इज इक्वल टू घेतला मी 10, B इज इक्वल टू घेतला 0 आणि रिझल्टमध्ये A डिवायडेड बाय 0 म्हणजे A डिवायडेड बाय B म्हणजेच काय, 10 डिवायडेड बाय 0 हा दिला. ओके, आता काय मी काय केलं, ट्राय आणि क्लॅचचा मी या ठिकाणी उपयोग करेन. ट्रायमध्ये मी त्याला काय सांगितलं की ओके, ट्राय आणि कॅचमध्ये त्याला सांगितलं की पहिले हे ट्राय कर, माझं काय कर, फर्स्ट हे ट्राय कर की बाबा याचा व्हॅल्यू काढून बघ काय येते तर. ओके, तो व्हॅल्यू काढायला जाईल, पण त्याला जर काही एरर आला तर तो कॅचमध्ये काम करेल. कॅचमध्ये काय लिहायचं, एक्सेप्शन आणि त्याचा ऑब्जेक्ट. एक्सेप्शन क्लास घेतला आणि त्याचा ऑब्जेक्ट घेतला. ओके, आता कन्सोल डॉट राईट लाईन करून आपण द मेसेज इज प्लस करून रिझल्ट त्या ठिकाणी दाखवलेला आहे. ओके, थर्ड असतो फायनली. फायनली मध्ये हा ब्लॉक आहे तो ऑलवेज रन होतो. ओके, हा ब्लॉक काय करतो, सदैव रन होत असतो. रन केलं इथे सेमीकोलन आलं, इथे सेमीकोलन राहिला. ओके, फायनली. ओके, फायनली मध्ये येत नाही, फायनली मध्ये सिंपल असं वर्ड येतो. कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये वेगळी गडबड आहे.
तर एररच आहे. कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये print करू. आता बघू काय एरर येतो ते. The name result does not exist in current context. ओके, हा रिझल्ट जो आहे तो करंट कॉन्टेक्स्ट मध्ये नाही असं त्याचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे त्याला तो ऍक्सेस करू शकत नाही. कन्सोल डज नॉट कंटेन डेफिनेशन ऑफ राईट लाईन. डब्ल्यू कॅपिटल घेतला. ओके, तर त्याने मेसेज काय दिलाय, एक्स डॉट मेसेज पण आपण करू शकतो. एक्स डॉट मेसेज अटेम्प्टेड टू डिवाइड बाय 0 आणि हा खालचा फायनली मधला ब्लॉक. ओके, याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, मेसेज. मेसेज काय आहे, अटेम्प्टेड टू डिवाइडेड बाय 0. अशा पद्धतीने आपण ट्राय, कॅच आणि फायनलीचा यूज केला. ट्रायमध्ये काय होतं, ती कंडिशन चेक केली जाते की बाबा ट्राय करा हे एक्झिक्यूट करण्याचा. जर हा एक्झिक्यूट व्यवस्थित नाही झाला, प्रॉपरली काही एरर वगैरे येत असला, तर त्याचा आपण एक्सेप्शन हँडल करतो. एक्सेप्शन हँडल करण्यासाठी एक्सेप्शन नावाचा कीवर्ड, क्लास आणि त्याचा ऑब्जेक्ट आणि एक्स डॉट मेसेज. मेसेजमध्ये काय सांगितलं ना, मेसेज अटेम्प्टेड टू डिवाइड बाय 0. तुम्ही झिरोला डिवाइड करण्याचा प्रयत्न करता. फायनलमध्ये हा ब्लॉक कंपल्सरी रन होत असतो. ओके, अशा पद्धतीने. चला, उद्या सेशनमध्ये आपण नेक्स्ट पार्ट